नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या प्रगतीचा मार्ग मराठी यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक इडियम, एक प्रोवर्ब आणि एक फ्रेज कव्हर करणार आहोत। त्यांचं मीनिंग समजून घेणार आहोत आणि उदाहरणात त्यांचा वापर कसा करता येईल हे देखील बघणार आहोत। तुम्ही कुठल्याही एक्झामची तयारी करत असाल किंवा डेली लाईफमध्ये यांचा वापर करणार असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल। चला तर मग सुरू करूया। आजचा आपला इडियम आहे गिव्ह द कोल्ड शोल्डर। गिव्ह द कोल्ड शोल्डर इट मीन्स टू डेलिबरेटली इग्नोर समवन और ट्रीट देम इन अन अनफ्रेंडली वे। मराठीत याचा अर्थ होतो एखाद्याकडे मुद्दामून दुर्लक्ष करणे किंवा त्याच्याशी गैरवर्तन करणे। चला तर याचं एक उदाहरण घेऊन समजूया। कौस्तुभ फेल्ट हर्ट when his colleagues gave him the cold shoulder after he was promoted to manager। म्हणजेच कौस्तुभला मॅनेजर म्हणून बढती मिळाल्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला मुद्दामून दुर्लक्ष केल्याने तो दुखावला। तर हा होता आजचा आपला इडियम गिव्ह द कोल्ड शोल्डर। आता एक फ्रेज बघूया। तर आजची आपली फ्रेज ऑफ द डे आहे मस्टर अप करेज। मस्टर अप करेज इट मीन्स टू गॅदर और कलेक्ट द ब्रेवरी needed to face a difficult or frightening situation। म्हणजेच कठीण किंवा भीतीदायक परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक धैर्य एकजूट करणे। ही फ्रेज आपल्याला भीती किंवा संकोचावर मात करून कृती करण्याचे दर्शवते। चला तर याचं एक उदाहरण घेऊन समजूया। जॉन फायनली मस्टर्ड अप द करेज टू आस्क हिज बॉस फॉर अ रेज। म्हणजेच जॉनने शेवटी त्याच्या बॉसकडे पगारवाढीची मागणी करण्यासाठी धैर्य एकत्र केले। तर ही होती आजची आपली फ्रेज ऑफ द डे मस्टर अप करेज। आता आपण एक प्रोवर्ब म्हणजेच एक म्हण बघणार आहोत। तर आजची आपली प्रोवर्ब ऑफ द डे आहे बार्किंग डॉग्स सेल्डम बाईट। बार्किंग डॉग्स सेल्डम बाईट इट मीन्स पीपल हू मेक द मोस्ट नॉईज और थ्रेट्स आर ऑफन द लिस्ट लायकली टू टेक ॲक्शन और कॉज हार्म। म्हणजेच जे लोक जास्त आवाज किंवा धमक्या देतात त्यांच्याकडून अनेकदा कृती करण्याची किंवा हानी पोहोचवण्याची शक्यता कमी असते। ती मराठीत पण म्हण आहे ना, भुंकणारे कुत्रे चावत नसतात। चला तर याचं एक उदाहरण घेऊन समजूया। द नेबरहुड बुली लाइक्स टू शाउट अँड थ्रेटन द अदर किड्स बट एव्हरीवन नोज बार्किंग डॉग्स सेल्डम बाईट। म्हणजेच शेजारच्या धक्काबुक्की करणाऱ्या मुलाला इतर मुलांवर ओरडायला आणि धमकायला आवडतं, परंतु सर्वांना माहीत आहे की ओरडणारे कुत्रे क्वचितच चावतात। तर ही होती आजची आपली प्रोवर्ब ऑफ द डे बार्किंग डॉग्स सेल्डम बाईट। तर आजच्या या व्हिडिओसाठी इतकंच। मला आशा आहे की तुम्हाला हे वाक्प्रचार, म्हणी आणि शब्दसमूह उपयुक्त वाटले असतील। आणखी अशा कंटेंटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया नवीन वाक्प्रचार, शब्दसमूह आणि म्हणीसह। तोपर्यंत शिकत राहा आणि जिज्ञासू राहा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।